तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागात अँकर म्हणत असते, फायनलच्या धमाकेदार आणि क्रिएटिव्ह राऊंड नंतर तुम्ही सगळे श्वास रोखून रिझल्टची वाट बघताय हे मला माहिती आहे. त्यानंतर अँकर विनरचं नाव घेते. फायनली अर्णव आणि ईश्वरी विनर झालेले असतात. सगळेच जण अर्णव ईश्वरीसाठी टाळ्या वाजवत असतात. सौदामिनी आणि वल्लरी इकडे खूपच टेन्शनमध्ये येतात. सगळेच जण अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतात. त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात. दुसरीकडे रमाकांत स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असतो. त्याच्या मागोमाग उमाकांत सुद्धा असतो. उमाकांत सुद्धा धावतच रमाकांतचा पाठलाग करत असतो. आज जात असताना रमाकांतला तेथे असलेले सिक्युरिटी थांबवतात. रमाकांत सांगत असतो, मला प्लीज आज जाऊ द्यात, माझा मुलगा आतमध्ये आहे. सिक्युरिटी रमाकांतला पास विचारत असतात. त्यानंतर सिक्युरिटी मी जिंकू शकलो नसतो, सो प्लीज मी त्यांना स्टेजवर बोलू इच्छितो. त्यानंतर अंजली, आजी आणि मामा तिघेही स्टेजवर येतात. नम्रताचं तोंड मात्र पडलेलं असतं. सात्विक फॅशनला 1 मिलियनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. अर्णव ईश्वरी खूपच खुश असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. शेवटी अर्णवने आपल्या आईच्या नावाची कंपनी वाचवलेली अर्णवला म्हणत असते, सर राग सोडा आता, भरभरून भेटा तुमच्या बाबांना. सर सगळं तर मिळवलं, अंत भला तो सब भला. ईश्वरी म्हणत असते, बाबांना इथे बोलवा प्लीज माझ्यासाठी. ईश्वरी रिक्वेस्ट करत असते. अर्णव म्हणतो ठीक आहे, ओके. त्यानंतर अर्णव, तसंही मी म्हणालो की माझ्या या सक्सेस मागे माझ्या फॅमिलीचा हात आहे. सो देअर इज वन मोर पर्सन इन माय फॅमिली. मी त्यांच्या हॉस्पिटलला जाऊयात. मामा म्हणतो, हो अर्णव, खरं आहे हे. डॉक्टर म्हणतात, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण आता काहीही होऊ शकत नाही. आय एम सॉरी. अंजली सुद्धा खूपच रडत असते. अंजली म्हणत असते, आता तर बाबा आले होते, हे सगळं काय झालं? वल्लरी चक्कर येण्याचं नाटक करत असते. मामा लगेच वल्लरीला पाणी देतो. वल्लरी म्हणते, काय होऊन बसलं हो? शिर्के येऊन अर्णवला म्हणतात, सर बाहेर देवसरे आलेत, त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. अर्णव जात असतो. एवढ्यातच आकाश म्हणतो, दादा तू थांब, मी बघतो. असं म्हणून आकाश बाहेर जातो. आकाश बाहेर आल्यानंतर देवसरे विचारत असतात, मिस्टर अर्णव राजेश शिर्के? शिर्के म्हणतात, सर त्या मनस्थितीत नाहीयेत. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही आकाश सरांना सांगू शकता प्लीज. देवसरे म्हणतात, माझं आत्ताच डॉक्टरांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलंय रमाकांत राजे शिर्केंची बॉडी पोलिसांकडे हँडओव्हर करावी लागेल. शिर्के म्हणतात, का? देवसरे म्हणतात, डॉक्टरांना असं डाऊट आहे की कोणीतरी त्यांना काहीतरी पॉइझन खायला दिलंय, त्यामुळे बॉडीचा पोस्टमॉर्टम करावा लागेल. त्यानंतर आकाश सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगतो. देवसरे म्हणतात, ते आम्ही करूच, पण काय आहे की तुम्हाला इन्फॉर्म करायला आलो. आकाश ओके म्हणतो. शिर्के म्हणत असतात, त्यांच्या बॉडीमध्ये पॉइझन हे कोणी केलं असेल? आकाश म्हणतो, कोणी केलं असेल ते नंतर कळेलच, परंतु तुम्ही घरच्यांना यातलं काहीही सांगू नका, कारण आधीच ते खूपच स्ट्रेसमध्ये आहेत. आकाश आल्यानंतर मामा आकाशला म्हणतो, काय रे काय झालं? आकाश म्हणतो, डॉक्टरांना काहीतरी डाऊट आहे, त्यामुळे त्यांनी बॉडी पोस्टमॉर्टमला न्यायला सांगितले आहे. मामा म्हणत असतो, अर्णव तू आणि आकाश या सगळ्यांना घेऊन घरी जा, मी आणि शिर्के पुढची प्रोसिजर करतो. त्यानंतर मामा शिर्केंना घेऊन जातात. अर्णव आणि ईश्वरी अंजलीला सांभाळत असतात. अर्णव एकटाच बसलेला असतो. ईश्वरी अर्णवजवळ येते. ईश्वरी म्हणते, सर मी समजू शकते, एका व्यक्तीच्या आयुष्यातून त्याचे आई बाबा गेल्यानंतर त्याला काय वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही इतके लहान असताना तुम्हाला तुमची आई सोडून गेली. इतक्या वर्षांनी बाबा घरात परत आले आणि आज अचानक. अर्णव मात्र गप्प असतो. अर्णव काहीही बोलत नसतो. ईश्वरी म्हणत असते, कधीही वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल बाबांचं. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते सर, बाबा मला नेहमी म्हणायचे, ईश्वरी माझा चिंटू मला कधी माफ करणार ग? माझ्याशी कधी नीट वागणार आहे? माझ्याशी कधी नीट बोलणार आहे? तुमच्या आयुष्यात परत बाबा म्हणून स्थान मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ते प्रयत्न तुमच्यापर्यंत कधीच पोहोचले नाहीत. तुम्हाला कळलंच नाही हो कधी. त्यांच्या मनात खूप गिल्ट होतं. मला नेहमी म्हणायचे, ईश्वरी तू प्रयत्न कर ग. माझा चिंटू मला बाबा हाक मारेल, तो मला बाबा अशी हाक कधी मारणार? आज आज इतक्या वर्षांनी तो क्षण आला आणि आणि बाबा त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात सुंदर क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरला. असं म्हणून ईश्वरी खूप रडत असते. अर्णवला सुद्धा खूपच रडायला येत असतं. ईश्वरी उभी राहते आणि अर्णवला जवळ घेते. ईश्वरी आणि अर्णव दोघेही खूप रडत असतात. मालिकेच्या उद्याच्या भागात पोलीस अर्णवला म्हणत असतात, मिस्टर राजेश शिर्के
तुमच्या वडिलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून मला ही खात्री आहे, तुमच्या वडिलांचा मर्डर झालाय. कारण पोस्टमॉर्टममध्ये हे स्पष्ट होतंय, की त्यांच्या शरीरामध्ये काही विषारी द्रव्ये सापडली आहेत. दुसरीकडे वल्लरीने उदयकांतला फोन लावलेला असतो. वल्लरी म्हणत असते, की ईश्वरी आणि अर्णव या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आणि ते तिथेपर्यंत पोहोचले तर आपण दोघंही बेकार डुबू. अर्णव इकडे आपल्या वडिलांच्या फोटोसमोर म्हणत असतो, ज्याने हे कोणी केलंय त्याला मी सोडणार नाही. त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्की मिळेल.